नमस्कार, मराठी ऑल अपडेटमध्ये स्वागत. माझ्या मालकिणीने मला 50 लाख रुपये ऑफर केले. 50 लाख ऐकून मी कारण न विचारता मालकिणीला हो म्हणले आणि एके रात्री मालकिणीने मला वधूप्रमाणे तयार करून तिच्या रूममध्ये पाठवले. पण त्यावेळी माझा जीव खूप गेला. माझं नाव मंजू आहे. मी आयुष्यातील दुःखद कथा तुम्हाला सांगत आहे. ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. मी बंगल्यातील आमच्या मालकिनीत खास मोलकरीण होते. माझं वय 31 वर्ष आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. परंतु माझी मालकीण ज्यांच्या घरी मी मागच्या 7 वर्षापासून नोकरी करत होते, त्यांच्या घरात मूलबाळ नव्हतं. माझ्या मालकिणीच्या लग्नाला 8 वर्ष उलटून गेले होते. या 8 वर्षात त्यांनी खूप जास्त वेळा पैसा खर्च केला होता. मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडून उपचार केले घेतले. पंडित, तांत्रिक, बाबा सर्वांना त्यांचं दुःख सांगितलं होतं. तरी त्यांच्या घरात बाळाचा जन्म झाला नाही. कदाचित त्यांच्या नशिबात बाळ सुख लिहिलेलं नव्हतं. मला माझी मालकीण खूप दयाळू वाटत होती. माझे मालक आणि मालकिणीचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांच्या लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांनी मला त्यांच्या घरात नोकरीवर ठेवलं होतं. मी त्यांची विश्वासू मोलकरीण सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांच्या सर्व वाईट चांगल्या गोष्टी मला शेअर करत. त्यांचं दुःख पाहवलं जात नव्हतं. माझ्या मालकाला पण लहान मूल खूप आवडत होतं. त्यांचं म्हणणं होतं की काही झालं तरी त्यांना स्वतःचं मूल हवं आहे. त्या पती-पत्नीमध्ये एवढे जास्त प्रेम होते. परंतु मालकीण मला जन्म देऊ शकत नसल्या कारणाने मालक त्यांच्यावर नाराज असायचे. त्यांचं म्हणणं होतं, काहीतरी झालं तरी मला माझं स्वतःचंच मूल हवं आहे. मालक त्यांच्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा होते. ते म्हणत होते, माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर मी माझ्या वंशाला आतापर्यंत चालवत आलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटत आहे, माझं स्वतःचं बाळ असायला हवं. तेच आमचे वंश पुढे नेऊ शकतं. परंतु मला जर बाळ झालंच नाही तर आमचा वंश पुढे कोण नेईल? माझी पिढी इथे नष्ट होईल. मालकाला त्याच्या प्रॉपर्टीचा वारीस हवा होता. काही लोकांना त्यांना हे सुद्धा सजेशन दिलं होतं की त्यांनी ॲडॉप्ट करावं. परंतु मालकाचे म्हणणे होते की आपलं रक्त ते आपलंच असतं आणि लोकांचं रक्त ते लोकांचंच असतं. माझ्या मालकाचा हट्ट होता, त्यांना स्वतःचं रक्त हवं होतं आणि माझ्या मालकीने परंतु खूप प्रयत्न झाले होते. परंतु ती प्रेग्नंट होऊ शकल्या नाहीत. त्या गोष्टीची खूप दुःखी राहू लागल्या. त्यांनी जादूटोणा पण करून पाहिलं होतं. सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर मालकीण शांत शांत राहू लागल्या. परंतु मालकाचे म्हणणे होते, जर त्यांच्या वंशाला दिवा भेटला नाही तर ते दुसरं लग्न करतील. मालकिणीचे मालकावर खूप प्रेम होते. त्यांना वाटत होतं त्यांच्या पतीने त्यांच्या डोळ्यासमोर दुसरं लग्न करू नये. असं तर मालकाला सुद्धा दुसरे लग्न करावंसं वाटत नव्हतं. परंतु ते हतबल झाले होते. त्यांना सर्व गोष्टी मी मालकिणीची खूप मदत केली होती. त्या तांत्रिक बाबाकडे जायच्या तेव्हा मला त्यांच्यासोबत घेऊन जायच्या. त्या मदतीचा आजपर्यंत मला खूप फायदा झाला होता. परंतु यावेळी मालकाने दुसरे लग्न करण्याचा पक्का विचार केला होता. ते म्हणाले होते ते कोणत्या पण परिस्थितीमध्ये त्यांचा निर्णय बदलणार नाहीत. कारण या अगोदर पण मालकीणसोबत हट्ट करून थकले होते. त्यांना त्यांचा वंश पुढे नेण्यासाठी दुसरे लग्न करावे लागणार. परंतु त्यांचं प्रेम मालकिणीवर तेच राहील. मालकीण हे सर्व ऐकून खूप रडत होती आणि मालकिणीच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हते. प्रत्येक वेळी मालक मालकिणीचे अश्रू पाहून स्वतःला दुसरे लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. ते मालकिणीला पूर्ण विश्वासात घेऊन सांगत होते, जी जागा त्यांच्या मनात मालकिणीची आहे ती जागा दुसरी पत्नी कधीच घेऊ शकणार नाही. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून फक्त बाळ हवं आहे. कारण मालकीण मालकाचं प्रेम होतं. म्हणून त्यांचं म्हणणं होतं, नेहमी माझ्यासाठी माझं प्रेम माझी पत्नीच राहील. आता तर मालकिणीचा जीव कंटाळला होता. आता तर कोणता जादूचा प्रभाव पण दिसत नव्हता. मालकाने जो निर्णय घेतला होता तो पक्का विचार होता. मालकीण खूप जास्त काळजीत होत्या. मी त्यांना पाहू लागले. त्या रडत होत्या. त्यांची अवस्था खूप खराब झाली होती. त्यांच्या रूममध्ये डोक्यात अश्रू पुसत इकडे तिकडे फिरत होत्या. मी त्यांना म्हणाले, मालकीण तुम्ही काही काळजी करू नका. सर्व काही व्यवस्थित होईल. काहीही चुकीचं होणार नाही. तेव्हा त्या म्हणत होत्या, तुला समजत नाही मंजू. मी माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला या घरात नाही पाहू शकणार. मला वाटत नाही एकाच घरात राहून माझ्या डोळ्यासमोर माझी सवत यावी. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मला माहीत नव्हतं लग्नानंतर देव मला अपत्य सुख देणार नाही आणि याच कारणामुळे माझ्या पतीच्या मनात माझ्यासाठी प्रेम कमी होईल किंवा असं म्हटलं तरी चालेल, प्रेम संपून जाईल. मी मालकिणीला धीर देत म्हणाले, असं नाही होणार. नाही मालकीण,
मालक तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते नाईलाजाने दुसरं लग्न करत आहेत. मालकीन म्हणू लागल्या, तुला माहिती आहे का, जेव्हा माझ्या पतीची दुसरी पत्नी या घरात येईल आणि ती त्यांना मूल जन्माला घालून देईल, तेव्हा त्यांच्या मनात माझ्याप्रती जे राहिलेले प्रेम आहे ते पण संपून जाईल. कारण मी त्यांना मूल देऊ शकले नाही, ती स्त्री त्यांना मूल देऊ शकली. त्यामुळे माझे पती तिला तिच्या बाळाला जास्तीत जास्त महत्त्व देतील. त्यानंतर माझी किंमत या घरात शून्य होईल आणि त्यामुळे असे होऊ नये असं मला वाटतं. हो, बरोबर आहे माझं. पती कोण दुसऱ्याचं बाळ घेतील, परंतु संपूर्ण आयुष्यभर माझ्याच घरात माझी सवत येऊन नाही यायला पाहिजे. या घरात माझी प्रतिष्ठा आहे. मी एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे आणि तुला माहिती असेल, मी माझ्या वडिलांजवळ हट्ट करून माझ्या पतीसोबत लग्न केलं आहे. माझे पालक या लग्नासाठी तयार नव्हते. जेव्हा त्या लोकांना हे सर्व समजेल, तेव्हा ते मला हेच म्हणतील, हे तुझ्यासाठी चुकीचं घडलेलं आहे. त्यामुळं मी त्यांना लोकांना पण काही सांगू शकत नाही. माझ्या पतीचे मित्र पण त्यांना हाच सल्ला देतात की त्यांनी दुसरे लग्न करावे, जेणेकरून या घरात माझी जी प्रतिष्ठा आहे ती नष्ट व्हावी. परंतु मी असे काहीच होऊ देणार नाही. मी काहीतरी युक्ती नक्कीच शोधेल. मालकीनबाई खूपच काळजीत पडल्या होत्या. नंतर अचानक चक्कर मारता असताना त्या एका बाजूला थांबल्या आणि माझ्याकडे विचित्र प्रकारे पाहू लागल्या. मी पण मालकिनीकडे पाहू लागले. अचानक माझ्याकडे त्यांचं काय काम पडलं असेल आणि त्या अशा प्रकारे का माझ्याकडे पाहत असतील. तेव्हाच मालकीन मला अचानक म्हणाल्या, मंजू, तू माझी मदत करू शकतेस का? त्यांनी अचानक माझ्या डोळ्यात पाहून माझ्या हातांना धरून मला प्रश्न केला. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, हो, मी तर नेहमी तुमचे काम करण्यासाठी तयार असते. तुम्हाला असं म्हणायची काही गरज नाही. मी तर नेहमी तुमची मदत करत राहील. कारण ते सांगा, माझं ते कर्तव्यच आहे. मला तुमचे काही काम आहेत ते सांगा, मी कशाप्रकारे तुमची मदत करू शकते. तेव्हा त्या म्हणाल्या, आज तुला मी मदत मागणार आहे, ज्यासाठी तू कधीच तयार होणार नाहीस. त्यांचं बोलणं ऐकून मला धक्का बसला. असं नेमकं काय काम होतं, अशी कोणती मदत होती जी मी त्यांच्यासाठी करू शकणार नव्हते. मी म्हणाले, मालकीन, मी तुमची मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कधीच असं होणार नाही की मी तुमची मदत करण्यासाठी नकार देईल. तुम्ही विचार पण कसा केला, मी तुम्हाला नकार देईन. तेव्हा त्या म्हणाल्या, जे काही मी तुला सांगणार आहे ते ऐकणे तुझ्यासाठी कठीण असू शकते आणि करणे पण कठीण असू शकते. तू मला लगेच नकार देशील. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. अशी काय मदत करायची होती? तेव्हा पुढच्या क्षणी त्यांनी माझ्या डोळ्यात पाहून मला अशी मदत मागितली जी ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. मालकिनीचे बोलणे ऐकून एका क्षणासाठी मी शॉक झाले होते. त्या माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून विचार करत होत्या, नंतर कन्फ्यूज झाल्या आणि माझ्याकडे पाहून म्हणत होत्या, मला माहिती आहे तू या प्रकरणात माझी मदत करणार नाहीस, कारण हे काम खूप कठीण आहे. कोणती स्त्री हे काम एवढं सहजासहजी करणार नाही. तेव्हा मी म्हणाले, मालकीन, असे कसे शक्य आहे? मी एवढं मोठं काम कसं करू शकते आणि ते पण सर्वांपासून लपवून? या कामाने माझे जेवढे नुकसान होईल त्यापेक्षा तुमचे जास्त नुकसान होईल. मी तुमची मदत करेल एवढं बोलून मी विचारात हरवले. मला पाहून मालकीन म्हणाली, तू माझी मदत केली तर मी तुला त्याचे खूप जास्त पैसे देईल. मी तुला या कामाच्या बदल्यात पूर्ण 50 लाख रुपये देईल. 50 लाख रुपये ऐकून मी तर माझ्या संवेदना उडाल्या. मी आयुष्यभर कधी एवढे जास्त पैसे पाहिले नव्हते. माझ्या डोळ्यासमोर 50 लाख रुपये घुमू लागले. कारण मी खूप गरीब कुटुंबातील स्त्री होते. माझे लग्न पण एका गरीब कुटुंबात झाले होते. माझे पती गावात माझ्या मुलांबाळांसोबत राहत होते आणि मी इकडे मालकिनीच्या घरी राहत शहरात नोकरी करत होते. मी इथे महिनाभर काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याचा माझ्या पतीला पैसे पाठवून द्यायचे. जेव्हापासून मी इकडे काम करायला चालू केलं तेव्हापासून माझ्या पतीचे काम करणे सोडून दिलं होतं आणि त्यांनी कित्येक लाख रुपयांचं कर्ज देखील घेतलेलं होतं. आमच्यावर कर्ज जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये होतं. हे 50 लाख रुपये आमच्या खूप कामी येणार होते. ही रक्कम खूप मोठी रक्कम होती. रक्कम जास्त आणि काम खूप सोपं होतं. मला याने काही फरक पडत नव्हता, पण मला भीती वाटत होती माझे पती मला या कामासाठी परवानगी देतील का नाही. परंतु मला माहिती होतं, जेव्हा माझे पती 50 लाख रुपयाची गोष्ट ऐकतील तेव्हा ते हे काम करण्यासाठी लगेच मला परवानगी देतील. हाच विचार करत मी लगेच मालकिनीला काम करण्यासाठी होकार दिला. मी म्हणाले, मी तुमची मदत करायला तयार आहे, परंतु तुम्हाला याबद्दल मालकाला पण सांगावे लागेल ना.
मी मालकिणीला म्हणाले, याबद्दल बाहेरच्या लोकांना समजले तर तुम्हाला माहिती आहे की लोक कसे वाईट वाईट बोलतात आणि यामुळे तुमची प्रतिष्ठा मातीत मिसळून जाईल. सर्वात मोठी समस्या म्हणजे मालक या कामासाठी परवानगी देतील का? मालकीण म्हणाली, जेव्हा माझे पती बाळासाठी दुसरे लग्न करण्यासाठी तयार आहेत तर हे काम कठीण नाही. तुला माहिती आहे का, ही गोष्ट मी माझ्या मनावर दगड ठेवून बोलत आहे. मी म्हणाले, मालकीण तुम्ही एकदा मालकासोबत बोलून घ्या, त्यानंतर आपण या कामासाठी सुरुवात करूया. हे खूप मोठं काम आहे आणि ती रिस्की काम आहे. तुम्ही विचार करून निर्णय घ्या. मालकीण म्हणाली, मला माहिती आहे की ही लहान गोष्ट नाही. मी मालकिणीला म्हणाले, तुम्ही एकदा परत विचार करा, असे नको व्हायला, नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. मालकीण म्हणाली, हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. आता ही माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. तू काळजी करू नकोस. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले, परंतु तू माझी मदत करण्यासाठी तयार हो. असे नको व्हायला, सर्व काही संपून जावं. मालकीण त्यांच्या निर्णयावर ठाम होती. त्यानंतर ठरवलं होतं आणि त्या मागे सरकल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, त्या संपूर्ण आयुष्यभर सहन करू शकणार नाहीत, पण सरोगसी ट्रीटमेंटने बाळ जन्माला घालू शकतात. मी माझ्या मनाला तयार केलं होतं. हे काम माझ्यासाठी खूप मोठं काम होतं. अगोदर तर मला माझ्या पतीची परवानगी घ्यायची होती. त्यानंतर मला या कामाला शेवटचा पूर्णविराम द्यायचा होता. हे काम खरोखरच हृदय हादरवून टाकणारं काम होतं. जर मला माझ्या पतीने परवानगी दिली तर मी पुरेपूर प्रयत्न करून मालकीणबाईची मदत करणार होते आणि होईल तितकं लोकांपासून लपून आम्हाला या कामाला पूर्ण करायचं होतं. कारण लोकांना जर मालक आणि मालकिणीचं सत्य समजलं असतं तर ते त्यांना चुकीचे समजले असते. तसे तर मला मालकिणीची भीती वाटत होती. मालक खूप रागिष्ट स्वभावाचे होते, परंतु ते मालकिणीबाईवर खूप प्रेम करत होते. जेव्हा त्यांना समजले मालकीणने असा प्लॅन बनवला आहे, तेव्हा माहिती नाही त्यांचं रिॲक्शन काय असेल. मालकिणीने सांगितलेल्या प्लॅनवर आम्ही दोघीही लक्ष द्यायला चालू केलं. मी माझ्या पतीला कॉल केला होता. त्यांनी मला परवानगी दिली होती. आता मालकिणीने घरात डॉक्टरांची टीम बोलावून घेतली होती. आता फक्त मालक येण्याची वाट आम्ही पाहत होतो. आमचा प्लॅन म्हणजे मालकिणीने सांगितलं होतं, तू आम्हाला सरोगसी ट्रीटमेंटने माझ्या पतीच्या बाळाला जन्म दे, कारण मी आयुष्यभर सवत सहन करू शकणार नाही. परंतु माझ्या पतीचं बाळ 9 महिन्यासाठी दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात ठेवू शकते. फक्त 9 महिन्याची गोष्ट आहे. माझी मालकीण म्हणाली, जेव्हा तू प्रेग्नंट होशील तेव्हा आमच्या बाळाला जन्म होईल, परंतु तू इथेच राहा आणि डिलिव्हरीनंतर तू आम्हाला आमचं बाळ परत करशील. त्याच्या बदल्यात मी तुला 50 लाख रुपये देईल. मला या कामाने काही प्रॉब्लेम नव्हता, कारण मला माझे 3 बाळं होते, 2 मूल आणि 1 मुलगी. देवाने मला खूप मुलगा आणि मुलगी दोन्ही दिलं होतं. त्यामुळे मला बाळाची काहीच इच्छा नव्हती आणि मालकाला त्यांचं स्वतःचं बाळ हवं होतं. जर त्यांनी हे काम दुसरं कोणाला सांगितलं असतं तर त्यांच्या रेप्युटेशनवरती फरक पडला असता. मी त्यांच्या घरात राहायचे, त्यामुळे त्यांच्या अडचणी मला चांगल्याच माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी हे काम मला करायला सांगितलं होतं. परंतु एका स्त्रीसाठी हे काम करणं खूप कठीण आहे. ती आपलं बाळ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये 9 महिने परंतु मालकीणबाईचा नाईलाज झाला होता. मालकीणने कामासोबत माझ्यासमोर एक अट ठेवली होती. त्या म्हणत होत्या, मंजू मला माफ कर, पण पुरुषाचे मन कधीही बदलू शकतं. त्यामुळे मी तुला हे बोलत आहे, बाळाचा जन्म झाल्यानंतर तू गावी तुझ्या पतीजवळ निघून जा. त्यानंतर तुला आम्ही आमच्या घरात कामासाठी नाही ठेवू शकणार. मला मालकिणीचे हे बोलणे ऐकून वाईट वाटले. मी त्यांना म्हणाले, त्यानंतर मी कुठे कामाला जायचं आणि माझ्या घराचा खर्च कसा चालेल? मालकीण म्हणाली, 50 लाख रुपये भेटल्यानंतर तुला काम करायची गरजच नाही पडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुला काही पैशाची गरज भासली तर माझा नंबर आहे तुझ्याकडे, तू मला कॉल करू शकतेस. तुला जेवढ्या पैशाची गरज असेल ते मी तुला देत जाईल, कारण मी तुझी आयुष्यभराची ऋणी राहील, ज्यामुळे मी आयुष्यभर तुझी मदत करत राहील. मालकिणीचे हे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला होता. मी माझ्या पतीला कॉल करून हे सर्व काही व्यवस्थित सांगितलं होतं. अगोदर माझ्या पतीला राग आला, पण नंतर सरोगसी ट्रीटमेंटचे ऐकून त्यांनी होकार दिला. तसे पण तो लोभी माणूस होता. त्याचं डोकं नेहमी चुकीच्या गोष्टींमध्ये चालायचं. माझी मुलगी तिच्या दोन्ही भावांची काळजी घ्यायची.
तिचं स्वयंपाकसुद्धा बनवत होती. मी जे पैसे इथून गावी पाठवायचे ते पैसे माझे पती दोन्ही हातांनी उधळपट्टी करायचे. त्याने काम करणे पण सोडून दिलं होतं. फक्त माझ्या पैशावर मजेत राहायचा. अगोदर ते शेतकरी होते आणि मेहनत करून पैसे कमवत होते. परंतु मी खूप मोठी चूक केली. मी नोकरी करायला चालू केलं. 50 लाखाची मोठी रक्कम ऐकून माझ्या पतीने लगेचच मला परवानगी दिली. त्याने सांगितलं, मेडिकल ट्रीटमेंट घेऊन बाळ जन्माला घालायचं असेल तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला फक्त पैशाची देणं घेणं होतं. मी जेव्हा मालकिणीला सांगितलं माझ्या पतीने होकार दिला आहे, तेव्हा मालकिणीला खूप आनंद झाला होता. मला मालकिणीने सांगितलं त्यांचे पती पण तयार झाले आहेत. अगोदर ते थोडेसे नखरे करत होते, पण त्यांना पण त्यांचं स्वतःचं बाळ हवं होतं. त्यांचं रक्त हवं होतं, त्यामुळे ते या कामासाठी तयार झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी घरीच माझ्यावर उपचार सुरू केले. मालकिणीच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी मालकिणीला एवढ्या माशाप्रमाणे तळमळ करत असताना पाहिलं होतं. कधी कधी स्त्री एवढी हतबल झालेली असते, हे तिला करायचं नसतं, तेच तिला काहीतरी अडचणीमुळे करावं लागतं. आज मालकीण खूप जास्त हतबल आणि असहाय्य दिसत होत्या. त्यांनी मला सांगितलं होतं, तू आम्हाला नाराज करणार नाहीस याची आम्हाला जाणीव आहे. ज्या इच्छा आकांक्षा मनात ठेवून आम्ही हे पाऊल उचलले आहे, देव करो ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि माझ्या पतीला अपत्य सुख मिळावं, कारण माझी बाळाची कमतरता पूर्ण व्हावी